नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टी याचं ॲनालिसिस। आणि पहिले आपण डिस्कस करणार आहे की काल आपण काय डिस्कस केलं होतं। तर लेट्स सी काल आपण मार्केटमध्ये काय डिस्कस केलं होतं। आपण हे डिस्कस केलं होतं की मार्केट समजा गॅप अप ओपन झालं तर त्याच्यानंतर जो पण पहिला डीप येईल, डीप आल्याच्या नंतर आपल्याकडे एक बाईंग अपॉर्च्युनिटी असणार आहे 24,310च्या जवळपास। मार्केट खाली आलं तिथून यू टर्न बनवलं तर आपण एक बाय करू शकतो आणि आपलं टार्गेट जे आहे 24,400 पर्यंत आपला टार्गेट राहील, 390 ते 400। तर आज मार्केट ओपन गॅपअप झालं, गॅपअप झाल्यानंतर सेलिंग आली, 310च्या जवळपास सपोर्ट होता, 310च्या जिथे म्हणजे यस्टरडेचा जे क्लोज होता इथपर्यंत मार्केट खाली आल्यानंतर जे आहे 24,400 पर्यंत गेलं। इथे गेल्याच्या नंतर 24,400च्या इथे आपल्याला एक बॉलिंजर बँडचा सेटअप भेटला असेल ज्याची जी सेलिंग आहे 370च्या खाली आपलं एक सेल टार्गेट प्लॅन झालं असेल। आज आपला लाईव्ह लेक्चर नाही झाला तर त्याच्यामुळे जस्ट आपण जे शिकलेलो आहे त्याच्यावरच आपण डिस्कस करू की डेफिनेटली मला खूप साऱ्या स्टुडंट्सचे मेसेज आले की 370च्या खाली आम्ही सेल केलं, एक बॉलिंजर बँड सेटअप भेटलं होतं। इथून जे आहे ते आपल्याकडे एक्झॅक्टली 30 ते 40 पॉईंटचाच फक्त एक स्टॉप लॉस होता आणि 370 पासून ते खाली आपल्याला 300 पर्यंत एक टार्गेट मिळालं। आणि जे लाईव्हमध्ये ट्रेड करताय स्टुडंट्स, ज्यांना ही बॉलिंजर बँड स्ट्रॅटेजी जे ट्रेड करताय त्यांनी डेफिनेटली मला मेसेज पण केला होता की सर आज बॉलिंजर बँड स्ट्रॅटेजी आपल्याला टॉपवरच पकडायला मिळाली आणि खाली 70 ते 80 पॉईंटचा चांगला प्रॉफिट मिळाला। त्याच्यानंतर जे आहे ते निफ्टी कंटिन्युअसली एक साईडवेज मोमेंटम केला आणि 24,300ला क्लोजिंग आलेली आहे। आता आपण बघूया की इथून पुढे मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते। तर याच्यासाठी आपल्याला फक्त हे बघावं लागेल की आता मार्केट ज्या लेवलला ट्रेड करत आहे तर इथून वरती एक रेजिस्टन्स आहे, तुम्ही बघू शकता वरती जे आहे ते 24,400 हा एक रेजिस्टन्सचा लेवल आहे आणि खाली जे आहे 24,250 हा सपोर्टचा लेवल आहे। तर एक्झॅक्टली याच्या मधात मार्केट ट्रेड करताय, 250ला सपोर्ट आणि 400ला रेजिस्टन्स। तर या रेंजच्या जोपर्यंत मधात आहे तोपर्यंत आपण काहीच ट्रेड करणार नाही। आज मार्केट बिलकुल साईडवेज जास्त मोमेंट होत नाही या 2 दिवसापासून मार्केटमध्ये। तर यस, डेफिनेटली ही एक चांगली गोष्ट आहे, आपण याला खराब गोष्ट नाही म्हणू शकत की मार्केट कंटिन्यू, तुम्ही बघू शकता मार्केट जे आहे डेली चार्टमध्ये जेव्हा इलेक्शन नंतर 10% खाली क्रॅश झालं होतं त्याच्यानंतर कंटिन्यू वन साईड मूवमेंट झालेला आहे विदाऊट एनी सेलिंग प्रेशर आणि मार्केट 24,400 पर्यंत पोहोचलं। तर आता मार्केट जे आहे 23,700 पर्यंत जरी खाली आलं तरीसुद्धा आपण जे आहे खूप सारे लोकांना प्रॉफिटच असणार आहे, लॉस होणार नाही आहे। प्रिव्हियस जो हाय होता 23,350 पासून ही रॅली चालू झाली होती जी 24,400 पर्यंत 1000 पॉईंटची रॅली 1 ते 2 वीकमध्येच झालेली आहे। तर त्याच्यामुळे मार्केट जे आहे आता थोडं साईडवेज आहे, एक तर टाईम करेक्शन होईल नाही तर प्राईस करेक्शन होईल, दोन्हीसाठी आपण तयार राहू। प्राईस करेक्शनसाठी आपण कधी ट्रेड करू शकतो की यस डेफिनेटली 24,250च्या खाली जर क्लोजिंग आली किंवा ब्रेक केला तर आपण एक ट्रेड करू शकतो ज्याचा आपला पोझिशनल टार्गेट जे आहे 24,000 पर्यंत आपण एक टार्गेट प्लॅन करू शकतो पोझिशनली की 250 पॉईंट आपल्याला खालच्या साईडला मिळू शकतात। आता फ्रेश बाय आपण तेव्हाच करणार जेव्हा मार्केट 24,400च्या वर सस्टेन करेल। फक्त जाऊन टच करून खाली आलं तर नाही, यस सस्टेन करेल, अर्धा घंटा सस्टेन करेल, थोडा वेळ तिथे एक बुलिश कॅन्डल बनवली, जर वीक नाही बनवली आणि बुलिश कॅन्डल बनवली तरच आपण 24,400च्या वर बाय करणार। इंट्राडेमध्ये आपण फर्स्ट 15 मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये समजा आपल्याला कुठे एक ब्रेकआउट बाईंग काही दिसत असेल तर आपण बाय करणार, अदरवाईज आपण सेल कुठे करू शकतो। सेल करायसाठी सिंपल आहे आपल्याकडे, आपण जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करणार आहे सेलिंग। सेल जर आपल्याला करायचं आहे, जर उद्या थोडंफार फ्लॅट उकडलं 24,300 ब्रेक झाला तर आपण सेल करू शकतो, किंवा जर थोडंसं गॅप डाऊन उघडलं 24,250 ब्रेक करत असेल तर आपण सेल करू शकतो। इन दॅट केस आपलं टार्गेट 24,150 पर्यंत आपण ठेवू शकतो, एक 100 पॉईंटचं टार्गेट खाली आणि 50 पॉईंटचा स्टॉप लॉस। जर गॅप डाऊन ओपन झालं इमिडिएटली सेल नाही करणार आहे, आपण एक बाउन्सचा वेट करणार आहे। बाउन्स आला वरती 24,300 पर्यंत आला, वापस खाली आला, एक रिजेक्शन आला तर आपण सेल करू। नाउ लेट सी बँक निफ्टी कसा बिहेव करत आहे। 53,100च्या वर बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग आहे। आता आपल्याकडे एक प्रॉपर चांगला लेवल आहे। आता बँक निफ्टी पहिले आपण 15 मिनिट चार्टमध्ये बघूया की इथे तुम्ही बघू शकता 53,000च्या वर क्लोजिंग आहे।
52,800पर्यंत एक चांगला चान्स आहे. बँक निफ्टी खाली येईल आणि सेकंड टार्गेट जे आहे 52,500पर्यंत. तर इथपर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. ट्रेड कधी करणार आपण, जेव्हा 53,000च्या खाली जाईल तेव्हा. जोपर्यंत 53,000च्या वर आहे आपण बँक निफ्टी शॉर्ट करणार नाही. बाय जर आपल्याला करायचं असेल 53,200च्या वर, 53,200च्या वर जर निघाला तर आपण बाय करू शकतो. 100 ते 150 पॉईंट अपसाईडला टार्गेट मिळू शकते. इन दॅट सिनारिओ आपण 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावू शकतो. 53,000च्या खाली गेलं तर आपण सेल करू शकतो थोडंसं सस्टेन केल्याच्या नंतर, आणि आपल्याला खाली 52,800 आणि 52,500पर्यंत पण टार्गेट इझिली मिळू शकते. लेट्स सी सेन्सेक्स जे आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण एकदा बघूया. उद्या एक्सपायरी पण आहे, तर एक्सपायरीसाठी आपण सेन्सेक्स बघू शकतो. सेन्सेक्स आपण बघून घेऊया. इंडेक्स सेन्सेक्स 30. लेट्स सर्च. ओके, तर या ॲपमध्ये सेन्सेक्स नाही आहे, तर ठीक आहे आपण सेन्सेक्सला आज नाही बघू. पण सेन्सेक्स येस 80,000च्या वर आहे सेन्सेक्स. डेफिनेटली सेन्सेक्स बुलिश आहे. जर 80,000 ब्रेक केला तर आपण त्याच्यामध्ये थोडंफार एक कॉशियस असायला पाहिजे. जोपर्यंत 80,000च्या वर सस्टेन करताय तोपर्यंत आपण शॉर्ट बघणार नाही. येस, आजचा सेटअप थोडा चेंज झालेला आहे, तर बिअर करा आजसाठी. डेफिनेटली उद्यापासून आपण आपल्या नॉर्मल सेटअपवर येऊन जाऊ. व्हिडिओ आवडला असेल, लेवल्स आवडले असेल, डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की आज किती जणांनी ट्रेड केलं. 310ला जे सपोर्ट होता तिथून किती जणांनी बाय केलं 390च्या टार्गेटसाठी, आणि किती जण होते ज्यांना बॉलिंजर बँड सापडला आणि त्यांनी ट्रेड केलं खालच्या दिशेला आणि त्यांना एक चांगला ट्रेड मिळाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.